आज 17 ऑक्टोबर 2020. शिक्षक आमदारांना दाखवले काळे झेंडे. वेतन अनुदान एका सरकारने दिले आणि एका सरकारने कापले. आज दिवसभरामध्ये आणि काल परवा ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या होत्या त्याविषयी जी माहिती, प्राथमिक माहिती समोर आलेली आहे ती माहिती आता आपण बघणार आहोत. शिक्षक आमदारकीचं इलेक्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे. वारं वाहण्यासाठी सुरुवात झालेली आहे. शिक्षक आमदार आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन विविध शाळांच्या गाठीभेटी घेत आहे. पोस्टरबाजीला पुन्हा सुरुवात झालेली आहे. विविध शाळांवरती जाऊन विविध प्रलोभनं देण्याची देखील सुरुवात ही झालेली आहे. तर यामध्ये काही दिवसांपूर्वी, काल ते 1-2 दिवसापूर्वी काही जे शिक्षक आमदार होते त्यातील एका शिक्षक आमदार महोदयांना सर्व जे शिक्षक आहे, विनाअनुदानित शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शिक्षकांद्वारे काळे झेंडे जे आहे ते दाखवण्यात आलेले आहे. निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे की 5 वर्ष आपण आम्हाला प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळवून देण्यामध्ये सक्षम राहिला नाही. म्हणजेच काही प्रश्न जे आहे ते शिक्षक आमदार महोदयांना विचारण्यात आलेले होते की आपण आम्हाला 5 वर्षामध्ये प्रचलितनुसार वेतन अनुदान का मिळवून देऊ शकले नाही. 20% अनुदान जे आहे ते एका सरकारने घोषित केलेलं होतं, तरी देखील ते पूर्ण आपण मिळवून देण्यामध्ये का समर्थ राहिला नाही. आर्थिक परिस्थिती आत्ता दरवेळेस आर्थिक परिस्थितीचं कारण देत होता. या आधीच्या सरकारमध्ये असताना देखील मग आपण का, किंवा आत्ताच्या सरकारमध्ये देखील असताना का आपण आंदोलनं का केली नाही आहे. त्याचसोबत उपोषणाला सुद्धा आम्हाला न्याय मिळावा याकरता उपोषणामध्ये सुद्धा कधी उपोषण केलं नाही किंवा आंदोलन केलं नाही. असे विविध मुद्दे जे आहे ते शिक्षकांद्वारे प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यावरती काळे झेंडे दाखवल्यामुळे सदर जे शिक्षक आमदार आहे ते आक्रमक झालेले होते शिक्षकांवरती आणि त्यानंतर पुन्हा विचार केला की शिक्षक आमदारकी आहे त्यामुळे पुन्हा गोडीत घेण्याचा सूर जो आहे तो पुन्हा सूर मावळलेला होता. त्यामुळे अशी परिस्थिती सध्या आता शिक्षक आमदारांची सध्या झालेली आहे. 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने काम झालेलं आहे. शिक्षकांना अनुदान आता फक्त तोंडाला काहीतरी पानं पुसण्याचं काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न फक्त झालेला आहे. आणि सांगितलं जात आहे की याच शिक्षक आमदार महोदयांकडून सांगितलं जात आहे की काही व्यक्तींनी विरोध केलेला होता आणि त्याच्यामुळं आर्थिक परिस्थिती, महसूल कमी येत आहे असे कारणं सांगितले जात आहे. त्याच्यामुळं विरोध करणारा व्यक्ती कोणता, महसूलचं कारण सांगणारा व्यक्ती कोणता, असं माहिती देखील काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, त्याचसोबत काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्री महोदयांकडून शिक्षकांना दिली जात आहे. त्यामुळे आता हा जो प्रश्न आता उपस्थित झालेला आहे की प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळणं आणि दुसरा प्रश्न जो आहे की भाजप सरकारने जे काही वेतन अनुदान मंजूर करण्यात आलेलं होतं तर त्याविषयी देखील जी प्राथमिक माहिती समोर येत आहे ती आता आपण बघणार आहोत. तर याआधीचं वेतन अनुदान एका सरकारने दिले आणि एका सरकारने कापले अशी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. कारण एका सरकारने, मागचं सरकार जे होतं सत्तेमध्ये, तर त्यांनी 1 एप्रिल 2019 पासून शिक्षकांना 20% वेतन अनुदानाचा शासन निर्णय हा निर्गमित केलेला होता. ही एक जमेची बाजू. परंतु दुसरी निगेटिव्ह बाजू त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असंख्य जाचकाठी ज्या आहे त्या घालून ठेवलेल्या होत्या. मग त्यामध्ये 10% रँडम तपासणी असेल किंवा 100% निकालाची अट असेल, अशा जाचकाठी या घालून ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळं दोन्ही कभी खुशी कभी गम सारखी परिस्थिती मागच्या शासन निर्णयामध्ये शासनाने केलेली होती. आणि तशीच परिस्थिती आता हे जे शासन किंवा हे जे सरकार आता आलेलं आहे त्यांनी 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदानाचं देण्याचं ठरवलेलं होतं. तर या सरकारने 1 नोव्हेंबर 2020 पासून वेतन अनुदान देण्याचं ठरवलं आहे. आता याच्यामुळं किती तोटा होणार आहे, याच्यामुळं नुसता 19 महिन्याचाच पगार कापला जाणार नाही, तर पुढचे जे 20% पासून पुढचा 40% टप्पा जो लवकर सुरू होणं गरजेचं होतं. आता तसं पाहायला गेलं तर 40% अनुदान मिळणं गरजेचं होतं या शाळांना. परंतु 40% ही राहिलं बाजूला, 20% 1 नोव्हेंबरपासून देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पुढच्या 20%ला
तेवढाच तोटा होणार आहे. त्याच्या पुढच्या 40%ला तेवढा तोटा होणार आहे. 60%ला तोटा होणार आहे. 80%ला आणि 100%ला तेवढे दिवस उशीर होणार आहे. तेवढा तोटा जो आहे तो शिक्षकांचा होणार आहे. एवढा मोठा तोटा जो आहे तो शिक्षकांचा या सरकारने केलेला आहे. हे काही 1 आणि 2 लाखाचं नुकसान नाही आहे, तर 100% अनुदान मिळण्याकरिता सुद्धा उशीर यामुळे होणार आहे आणि पुढच्या टप्प्याला देखील विलंब झाल्यामुळे पुढचा अनुदानाचा जो टप्पा आहे तेवढी एका शिक्षकाची आर्थिक नुकसान जे आहे ते होणार आहे आणि त्यामुळे याला दोषी कोण असा प्रश्न शिक्षक वर्गातून विचारला जात आहे आणि शिक्षक वर्ग प्रचंड नाराज झालेला आहे आणि त्याच दरम्यान आता शिक्षक आमदारकीची निवडणुका देखील लागलेल्या आहे. त्याच्यामुळे शिक्षकांकडून मागणी होत आहे की अंशतः बदल जो आहे तो आपण तारखेमध्ये करून घ्यावा आणि 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान जे या आधीच्या शासन निर्णयाने दिलेलं होतं, या आधीच्या सरकारने जे दिलेलं होतं, शिक्षकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा. जो शासन निर्णय निर्गमित होईल त्याच्यामध्ये आपण तशी नोट जी आहे ती टाकावी का अंशतः बदल करून 1 नोव्हेंबर 2019 पासून शिक्षकांना वेतन अनुदान देण्यात येत आहे. असं जर निर्णय केला तर निश्चितच शिक्षक आमदारकीला कुठंतरी थोडासा आधार मिळू शकतो. नाहीतर आता शिक्षक आमदारांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरणं देखील कठीण झालेलं आहे. काळे झेंडे आज दाखवायला सुरुवात झालेली आहे. ही भडका व्हायला आत्ता ही ठिणगी पडलेली आहे. याचा भडका व्हायला अजून फार वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे सरकार जर खरंच ज्यांना भावना जर ओळखत असेल तर त्यांनी तसा विचार करावा. अन्यथा बदल जो आहे तो निश्चित होणार आहे. असं एकंदरीत चित्र सध्या सर्व मतदारसंघामध्ये काही मतदारसंघामध्ये वाटत आहे. त्याच्यामुळं आता काही मतदारसंघामध्ये आहे तेच शिक्षक आमदार राहणार का पुन्हा बदल होणार हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु नवीन जर शिक्षक आमदार साठी ज्या शिक्षकांनी खरंच शिक्षक संघटनेमध्ये राहून काही कामं केलेले असतील तर त्यांना मात्र भविष्यामध्ये खूप मोठी संधी जी आहे ती उपलब्ध होऊ शकते. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांना मात्र आता निश्चित उमेदवारी जर मिळाली तर त्यांच्या पाठीमागं शिक्षक वर्ग जो आहे तो उभा राहू शकतो आणि शिक्षकांकरिता ज्यांनी आंदोलनं केले, उपोषणं केलेले आहे आणि शिक्षकांना न्याय मिळण्याकरिता सातत्याने मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा केलेला आहे. अशा शिक्षकांमागं भविष्यामध्ये शिक्षक वर्ग जो आहे तो मागं राहणार आहे. जे फक्त खोटं बोलणारे होते, ज्यांनी 60% अनुदान किंवा 80% अनुदान, 100% अनुदान देण्याच्या घोषणा फक्त केलेल्या होत्या, अशांना विरोध जो आहे तो शिक्षक वर्गामधून 100% होणार आहे. याची प्रचिती आता ही होणार आहे. कारण शिक्षक जे आहे ते आता प्रचार एकाचा करणार, फिरणार दुसऱ्याबरोबर, संध्याकाळी बोलणी तिसऱ्याबरोबर करणार आणि दुसऱ्या दिवशी मतदान चौथ्याला करणार अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बदल जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये धक्कादायक निकाल जे आहे सर्व शिक्षक आमदारकीचे लागणार आहे आणि हे धक्कादायक निकाल सर्वच शिक्षक मतदार राजा आहे आणि मतदार राजा काय करू शकतो याची ठिणगी भविष्यात होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, या निवडणुकींना देखील फटका या माध्यमातून बसू शकतो. शिक्षक आमदारकीपासून सुरुवात जी आहे ती होऊ शकते आणि त्यामुळे शिक्षकांचा जो प्रश्न आहे 1 एप्रिल 2019 पासून वेतन अनुदान मिळावे, प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळावे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. कारण एक शिक्षक 1000 विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो, त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात असतो. अशा पद्धतीने एक शिक्षक काय करू शकतो हे येत्या काळामध्ये निश्चित काही शिक्षक काही व्यक्तींना जे विरोध करणारे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते त्यांना असं वाटत होतं की शिक्षण खात्याकडून आपल्याला काही महसूल येत नाही, पैसा येत नाही, त्याच्यामुळे त्यांना वेतन अनुदान देणं नको असं काहींकडून वक्तव्य येत होतं. विरोध जो आहे तो केला जात होता. शिक्षण मंत्री पोटतिडकीने प्रश्न मांडत होत्या. प्रचलितनुसार वेतन अनुदान द्यावं, त्याची फाईल तयार करावी आणि ती फाईल जी आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जी महिला अधिकारी आहे तिने अजूनही ती फाईल तयार केलेली आहे की नाही याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यात सेवा संरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात देखील अजून प्रश्नचिन्ह आहे. 17-18 तारखेला जो अधिकारी येणार होता तो अजून आलाय की नाही, कारण सेवा संरक्षण हा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो देखील प्रश्न त्याचाही शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित झाला पाहिजे आणि त्याकरिता पाठपुरावा जो आहे तो 18 तारखेपासून पुन्हा पुढं सुरू करावा लागणार आहे.
आणि सर्व शिक्षक संघटना जर एकवटल्या तर नाईक सर 16 तारखेपासून 16 नोव्हेंबरपासून आपल्या हुपरी या गावी राहत्या घरी सर्व कुटुंबियांसह उपोषणाला बसणार आहे. काळी दिवाळी दरवर्षीच नाईक सर साजरी करतात शिक्षकांकरिता. आता नाईक सरांच्या सोबत सर्व शिक्षक संघटना एकवटणार का? काही शिक्षक संघटना एकवटतात, परंतु काही ज्या आहे त्या आपलं गची जी वादा झालेली असते, आम्हीच सर्वात मोठा, आम्हीच सर्वात ज्ञानी अशी भावना काही व्यक्तींना झालेली असते. आमच्यासारखं कुणी नाही आहे, आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत आणि आमच्यासारखं दुसरं कुणी नाही. तर अशा भावनेमध्ये काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी वावरत असतात. गची वादा झालेली असते आणि सर्वांपेक्षा आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत अशी जी भावना काही शिक्षक संघटनेमध्ये झालेली असते. तर याला ही भावना भविष्यात मोडणार का आणि सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार का, हे येत्या काळामध्ये पाहावं लागणार आहे.